मी उद्याच कोकणात जाईल. तिकडनं त्यांना इकडं परत घेऊन येईल आणि मी दुसरीकडे जाऊन राहील बाबा. आणि रमा, भीमभाऊ, आत्या, तुम्ही या गोष्टीचं वाईट नका वाटून घेऊ हा. पण बाबा, तुम्ही पण नाही. चल रमा, ताईंसोबत बी बोलायचं आहे ना. चल. आता तू स्वतःहून चलशील की मी तुला खेचत घेऊन चलू? हे बघ, मी तुला आधी पण सांगितलं हाय, हे सारखं सारखं सासर सासर करणं बंद कर, नाहीतर स्वतःचं डोकं वापरण्याच्या नादात स्वतःच्या नवऱ्यालाच गमवून बसशील. तू चल हितनं. मोठी क्रांतिकारी बनत होतीस ना, घरला चल, दाखवतो तुला. चल. सगळ्यांचं आपलं नशीब असतं, चांगलं किंवा वाईट सगळं त्याच्यावरच ठरतं. आणि एखाद्या बाईचं नशीब तिच्या नवऱ्यासोबत जोडलेलं असतं. नवरा जसा असतो त्यावरच एका बाईच्या आयुष्यात तिचा असलेला आनंद ठरत असतो. पण कदाचित माझ्या नशिबात तो आनंदच नाहीये. ताई, तुम्ही शांत व्हा ना, रडू नका. जेव्हा सगळंच वाईट होत असतं ना, तेव्हा नवीन गोष्टींनी नवीन लढाई लढायची असते, जी तुम्ही केली आहे. माहिती आहे ताई, खूप वेळानं सोबत राहून एकमेकांचं महत्व नाही लक्षात येत. दूर गेल्यावर मग कळतं. काय माहिती, तुमच्या दूर जाण्यानं बाळाभाऊंना समजेल की त्यांच्या आयुष्यात तुमचं काय महत्व आहे. म्हणून रडू नका. आणि आपण एक कुटुंब आहे ना, मग कुटुंब तर एकत्र राहतं. मग तुम्ही एकट्या का बसल्या इथं? तुम्ही चला, आपण एकत्र जेवण करूया. चला. हा ताई, चला ना. माफ करा बाबा, पण या पद्धतीने कुटुंबाला वेगळं करणं योग्य नाही वाटत. हे बघ पोरा, जेव्हा मी तुला घराबाहेर काढलं होतं तेव्हा तुला काही समजवायचं होतं. या घरातला मोठा मी आहे. या घरात मला जे पाहिजे तेच होईल. या घरात राहायचं असेल तुला शिक्षण करावं लागेल. जेव्हा मी तुला या घरामध्ये वेगळं राहायला दिलं तेव्हा मला दुसऱ्यांना काही समजवायचं होतं. भीम, रमा, आजपासून या भागात तुम्ही राहाल. तुमचं जेवण वेगळं बनवाल आणि आम्ही समधे लोक या भागात राहणार. ही नाराजी, शिक्षा, बक्षीस हे सगळं यासाठी असतंय कारण आयुष्यात काही धडा मिळाला पाहिजे. हे बघ पोरा, स्वतःच्या वडिलांवर विश्वास ठेव आणि लक्ष्मी आणि आनंदला या घरात न जाऊ दे. दादा, तुला असं म्हणायचंय का की लक्ष्मी आणि आनंद आपल्यापासून कायमसाठी दूरवर राहतील? मीरा, तुझा भाऊ आता म्हातारा होतोय, वय वाढत चाललंय आणि प्रत्येक म्हाताऱ्या बापाला हेच वाटतंय की त्याचं कुटुंब गुण्या गोविंदानं एकत्र राहील.
की वेगळं राहून आनंदी होईल. बाकी नशीब. चला जेवण करूया. या सगळं. नाही रमा, मी जेवण नाही जेवू शकत. माहित नाही त्यांनी काय खाल्लं असेल की नसेल खाल्लं. रमा, मी तर त्यांची बायको आहे. त्यांच्यावर राग भरू शकते, त्यांच्यावर नाराज होऊ शकते, पण प्रेम तर कमी नाही होणार ना. त्यांची काळजी तर कमी नाही होऊ शकत ना. मग मी जेवण कसं करू? मी नाही खाणार. तुम्ही दोघी जा, मी नाही खाणार. राहायचंय उपाशी तर राहा, मला काय. पण ती तर हा विचार करून काळजीत असेल की मी जेवण केलंय की नाही, आणि यामुळे उपाशी राहील. मग काय झालं, बायकोच तर हाय. 4-5 दिवस उपाशी राहिली तर आपोआप डोकं ठिकाण्यावर येईल. मी आता खाणार. मी का नको खाऊ? ताई, तुम्ही आधी तर शांत व्हा, रडू नका. आणि आता चला ना, जेवण करून घ्या. हे बघा ताई, तुम्ही जेवण नाही केलं ना तर आम्ही दोघी बी नाही खाणार आणि घरात कोणी बी नाही खाणार. चला ना ताई, चला उठा, चला. ताई, ताई, किती चांगलं वाटतंय ना की आपण आपल्या मोठ्या जाऊबाईला जेवण भरवतोय. पण तुमच्या दोघींपेक्षा जास्त मला चांगलं वाटतंय की माझ्या 2 जावया आहेत आणि माझ्यावर एवढं प्रेम करतात. अगं करुणा, असं गोड बोलून थोडी पोट भरलं जातं आणि नाही प्रेमानं. जेवण तर करा आधी, हळूहळू समजल तुला. या घरात राहणं किती अवघड आहे ते. जिजाबाई, तुमचं बोलणं ऐकून, टोमणी ऐकून, दुःखी असून पण आम्ही घरात राहतोय ना. हे काय कमी अवघड काम आहे वय? नवीन सुनेसमोर असं बोलणं गरजेचं आहे का? तुम्ही समदे बसून प्रेमाने जेवण करा इथं, मी आतमध्ये जाऊन खाईल. जिजाबाई, जर तू या लोकांची सासू आहे तर मी बी तुझ्या सासू सारखीच आहे. नवीन सून घरात पहिल्यांदा जेवण करते. कोणतं बी नाटक नकोय मला. शांतपणाने बस आणि जेवण कर. अन हे नवीन सुनेसमोर माझा अपमान करताय ते समजा बरोबर आहे का? असं सगळं चालतं तुम्हाला? आता तर मी आतमध्ये जाऊनच खाईन, नाहीतर जेवणारच नाही मी. अशीच उभी राहीन मी जेव्हा तुम्ही समदे. आत्या, जेवणाच्या वेळी काय चाललंय हे सगळं? तुम्ही राहू द्या ना, तुम्ही घ्या जेवण करून. जिजाबाई, समद्यांसोबत बसून जेवण कर. नाही, तुम्ही समदे जेवा, मी इथंच उभी राहील.
आई, तुम्हाला नाही बसायचं तर नका बसू, काही हरकत नाही. मी तुम्हाला असेच उभ्या उभ्या जेवण भरवीन. हे घ्या, खाऊन घ्या. अगं खाऊन घे ना, कशाला नाटक करते. खाऊन घे. शांतपणे खाऊ घालतीये तर प्रेमाने खाऊन घे. खाऊन घे. आई, हे बघ करुणा, तुझ्याबद्दल काही तक्रार नाहीये माझी, पण ज्या लोकांची तक्रार आहे त्यांना माझी काळजी कुठे आहे? पण तू भरवते ना, तर मी खाऊन घेईन. तू पण खाऊन घे. तुला असं नको वाटायला समध्यांसारखं की मीच या घरात चुकीची आहे. हे घ्या. अरे बस, तू भी तर खा. वय आई, खा. बाळाची बायको किती समजूतदार आहे. बाळाच बावळट आहे. त्याला कधीच कोणत्या गोष्टीची किंमतच कळली नाही. हलक्या कानाच्या माणसाचे हेच हाल होतात. जोशीजी, निघून जा इथनं. मला तुमचं तोंड पण बघायचं नाही हाय. मी म्हणलो ना, जा इथनं. ए बाळा, तुझी जात आणि तुझी लायकी विसरू नको. शांत. बाळा, क्रोधावर नियंत्रण ठेव. माझ्यासारखे. मी तुला जर असे चाळीत ओरडलो असेल तर तू रागावलास. मला इथून पळवण्याचा मूर्खपणा करतोयस. अरे मूर्ख माणसा, काय केले असते? हा, माझ्या जागी असतास तर काय केले असतेस बाळा? हे नको विसरूस की फक्त तुझी स्वप्न तुटली नाहीये. तुमच्या स्वप्नांच्या सोबतच माझ्या आकांक्षा देखील नष्ट झाल्या आहे. मग म्या काय करू? इथं कशाला आला आहेसा? इथं माझ्याकडे येऊन कोणत्या आकांक्षा पूर्ण होणार आहेत? होतील. आकांक्षा पूर्ण होतील बाळा. इथे मी आलो आहे एका स्पष्टपणे गोष्ट सांगायला. मी तुला माझा सैनिक बनवू इच्छितो. भीमच्या विरोधात असलेल्या या युद्धात जोशीजी, तर एक गोष्ट तुम्ही बी माझे कान उघडून ऐकून घ्या. भीमन बाबांसंग माझे व्यक्तिगत मतभेद असू शकतात, पण याचा अर्थ हा नाही की म्या त्यांच्या विरुद्ध कोणता सैनिक वगैरे बनून तुमची साथ देऊ. पुन्हा मूर्खपणा. कधी कधी समजदार बनशील तू? हा, ठीक आहे, जे करायचं आहे ते कर,
परंतु माझा प्रस्ताव लक्षात ठेव बाळा. बाकी तर तू जगतोच आहेस, खातच आहेस, जगतच राहशील आपल्या भावाकडून, आपल्या वडिलांकडून अपमानित होऊन. खा. जोखू इकडे ये. अरे परेश, सुरेश, जनार्दन, इकडे या. या. काय झालं? झालं काहीच नाहीये. आज सकाळची चाय कोणीच नाही पिणार. आधी भीम आणि रमा संघ बोलूया, मग चाय पिऊया. भीमराव, भीमराव, बाहेर या. काय झालं? झालं काहीच नाही. भीमराव, समज की चाळीमध्ये कुठून तरी साप आला. साप? समज. आणि त्या सापाला मारासाठी आम्ही इकडं तिकडं काठी शोधतोय आणि कोणतरी व्यक्ती आम्हाला एक काठी आणून देईल आणि त्या काठीनं आम्ही त्या सापाला मारू. मग काय त्या व्यक्ती समोर आम्हाला नतमस्तक व्हायला पाहिजे का त्या व्यक्तीच्या उपकाराखाली दबलेल्या झुकलेल्या खांद्यांनी राहिलं पाहिजे? हितेश काका, हे सकाळी सकाळी काय बोलताय तुम्ही? अरे उत्तर तरी दे. अरे बोल, शांत का बसला आहे? नाही, त्या व्यक्तीने फक्त काठी आणून दिली ना. सापाला मारण्याचं धाडस तुम्ही केलंय. मग उपकाराखाली दबलं जाण्याची गरज नाहीये आणि त्याच्यासमोर मान खाली घालून झुकण्याचीही गरज नाहीये. हा तर मग बस, आम्हासनी हेच समजायचं होतं की आम्हा लोकांना परदेशी मजूर बनण्यापासून थांबून तू स्वतःला एकदम महान तर नाही समजू राहिलास ना. आणि तुझ्या उपकाराखाली आम्हा लोकांना दाबण्याचा तर तू विचार बी करू नकस. तुम्ही लोकांनी सकाळचा चहा नाही घेतला का? जनार्दन काका, या सगळ्यांना चहा पाजा. तुम्ही उगाच काळजी करू नका. बरं झालं, एकदम नीट समजावलं. आता हा भीमराव जास्त उडणार नाही. अगे जिजाबाई, चाळीतले समधे लोक भीमच्या उपकाराखाली दबले असते. बरं झालं तू त्यांना वाचवलं. आई, आई, आज भाजी काय बनवू? लवकर जेवण बनवते का? लवकर लवकर जेवण बनवून कोकणात जाणार आहेस? वय, इकडे ये. ये इकडे ये. हे बघ, जर तू माझी साथ दिली तर मी तुला कोकणात जाण्यापासून थांबवू शकते. तू अजून लहान आहेस, अल्लड आहेस, बेअक्कल आहेस. हे समज, घरातलं राजकारण नाही समजू शकणार तुला. हे तर संधी शोधतात आहे तुला इथनं पळवून लावण्याची, माहितीये का? हे बघा, एवढं पण नाही कळत हिला. अगं, आनंद आजारी आहे ना, त्याच्या इलाजासाठी पैसे लागतील. अन मग किती दिवसांपर्यंत असं कोणी तुला पैसे देत राहील? हा, आलं लक्षात? म्हणून तर लवकरात लवकर तुला कोकणात पाठवतायत समजे. जर तू पहिल्यासारखं म्हणालीस की मी आई सोबत आहे, तर मी तुला थांबवू शकते कोकणात जाण्यापासून.